औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण चांगलंच तापलेलं आहे। छत्रपतींच्या स्मरणार्थ बजरंग दल आता मैदानात उतरलंय। औरंगजेबाच्या राज्यभरातील कबरी तातडीने हटवण्याची मागणी केली जाते, तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं उद्या राज्यव्यापी आंदोलन देखील होणार आहे। शिवजयंतीच्या निमित्तानं राज्यभर ही मोहीम राबवणार असल्याची घोषणा आता करण्यात आलेली आहे। दरम्यान औरंगजेबाच्या कबर परिसरामध्ये सध्या पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील पाहायला मिळतो। या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। एकीकडे हा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने देण्यात आला, तर तिकडे औरंगजेबाच्या कबर परिसरामध्ये आता पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। बजरंग दलाचा हा त्यांचा स्वतःचा निर्णय आणि त्याच्यावर निश्चितपणाने आमचं सरकार विचार करेल। शेवटी या गोष्टीचा विचार करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघजण घेतील, पण जे निर्णय ते घेतील त्याच्या मागे आम्ही उभे राहू। औरंगजेबाची सुद्धा कबर आम्ही त्या निमित्तानं काढू अशा पद्धतीचं वक्तव्य भारतीय जनता पार्टीच्या जे आहे बजरंग दल, त्या बजरंग दलच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। हे अतिशय दुर्दैवी वक्तव्य आहे। अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्राचं जे वातावरण आहे, ते वातावरण जे सामाजिक वातावरण आहे, जी लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती आहे, पहिलेच लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये खराब आहे आणि अशा पद्धती जर वक्तव्य जर बजरंग दलचे पदाधिकारी आणि तेही वरिष्ठ पदाधिकारी करत असतील, तर याच्यावर राज्य शासनाच्या माध्यमातून याची गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे। मला असं वाटतं की औरंगजेब हा जो महाराष्ट्राच्या इतिहासातील एक कलंक आहे। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांचं जे राज्य उभं राहिलं, त्याच्यातून या औरंगजेबाचं सगळं जे आज आपण उदात्तीकरण पाहतोय वेगवेगळ्या ठिकाणी होताना, मला असं वाटतं की त्याची अजिबात आवश्यकता नाही, किंबहुना त्याचं नाव सुद्धा महाराष्ट्रात कोणी घेऊ नये असं मला वाटतं। तो एक आपला इतिहासातला कलंक होता आणि त्याची वारंवार आठवण करून देणं हे देखील चुकीचं आहे असं मला वाटतं। छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर जेव्हा अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता, त्याच याच अफजल खानाची कबर प्रतापगडावर बांधली होती। आता हा छत्रपती शिवरायांचा विचार यांना मान्य आहे का नाही मान्य मला माहिती नाही। औरंगजेब आक्रमक होता, औरंगजेबाने आपलं संपूर्ण महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलं। निश्चित औरंगजेबाच्या विचाराचे विरोधक तर सगळेच आहेत या महाराष्ट्रात, परंतु या निमित्ताने इतिहास मिटविण्याचा प्रयत्न सुद्धा काही थोडेसे लोक प्रयत्न करतात असं मला तरी वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।